जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात प्रशासनाने केलेल्या कारवाईनंतर देहविक्री करणाऱ्या काही महिलांच्या झोपड्या हटवण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय। तर त्यानंतर पुनर्वसनाच्या मागणीसाठी संबंधित महिलांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारलाय। निळे निशाण सामाजिक संघटनेच्या नेतृत्वाखाली चोपडा तहसील कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले। तर आंदोलनकर्त्यांनी राहण्यासाठी कायमस्वरूपी निवारा आणि पुनर्वसनाची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे। मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। दरम्यान या मागण्याबाबत प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही। जब तक हमारी मांगे पूरी नहीं होती, जब तक 29 तारीख को हमारे घर तोड़ेंगे। इसके वजह से हमने आंदोलन चालू किया है। हम जब तक हमारी मांगे पूरी नहीं करेंगे तब तक हम यहाँ पे बैठेंगे। अन्य घर नहीं करेंगे। जब तक मांगे पूरी नहीं होती तब तक हम यहीं रहेंगे। अभी हमने सब तरफ निवेदन दिया, तहसीलदार, कलेक्टर, सब तरफ हमने निवेदन दिया। अभी तक हमारी किसी ने सुनवाई करी नहीं। ये वजह से हमने यहाँ के आंदोलन किया। नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथून आज संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे भक्तिमय वातावरणात प्रस्थान होत आहे। तर आषाढी वारीनिमित्त हजारो वारकरी आणि भाविक त्र्यंबकेश्वरात दाखल झालेत। परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय। तर सिंहस्थ कुंभमेळ्याचं विविध कामामुळे यंदा पालखीच्या पारंपरिक मार्गात काही बदल करण्यात आलेत। आकर्षक रथ, मंदिराची विद्युत रोषणाई आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी चोख पोलीस बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात आली। या सोहळ्यासाठी मंत्री गिरीश महाजन, अमित ठाकरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून पालखी प्रस्थान सोहळ्याची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे। राज्यातील टीईटी परीक्षा पेपरफुटीच्या कथित प्रकरणाच्या निषेधार्थ जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी राज्य आणि केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत पेपरफुटीचं निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे। तसेच या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर परिणाम होत असल्याचा आरोप करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची ही मागणी यावेळी करण्यात आली। या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी, शिक्षक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आज चोपडा तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आमचे नेते, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आदरणीय संदीप भैयासाहेब यांच्या नेतृत्वात आज आम्ही टीईटी पेपर फुटीच्या निषेधार्थ आज आंदोलन पुकारलेलं आहे। वर्षानुवर्षापासून या ठिकाणी विद्यार्थी अभ्यास करतात। गोरगरिबांच्या मुलांची एक अपेक्षा असते की टीईटी सारखे पेपर पास झाल्यानंतर आपल्याला नोकरी मिळेल, परंतु या सरकारने फोडाफोडीच्या राजकारणात त्यांची पातळी इतकी खाली गेली की आमदार खासदार फोडता यांनी दानपेट्या फोडायला सुरुवात केली आणि दानपेट्या फोडून आता ज्या मुलं एक वर्षोवर्षी शिक्षण घेतात अशा मुलांच्या भविष्यासाठी सुद्धा यांनी फोडाफोडीचं राजकारण सुरू केलं आणि यांच्या प्रश्नपत्रिका फोडल्यात आणि सरळ चारही सेट या ठिकाणी टीईटी पेपरचे 3 दिवस अगोदर मिळत आहेत। हे संपूर्ण सरकारचं नाकर्तेपणाचं लक्षण आहे आणि संपूर्ण शिक्षण यंत्रणा, शिक्षण क्षेत्रामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार या देशामध्ये सुरू आहे, या राज्यामध्ये सुरू आहे आणि हा थांबलाच पाहिजे। नाहीतर गोरगरिबांच्या मुलांना या ठिकाणी मजुरी करण्याशिवाय पर्याय राहणार नाही। एक उच्च शिक्षणाचे स्वप्न बाळगणाऱ्या मुलांना या ठिकाणी उच्च शिक्षणापर्यंत कधीच पोहोचू शकणार नाही। म्हणून अशा प्रकारच्या अतिशय एक दुर्दैवी असं सरकार हे आपल्याला लाभलेलं आहे आणि या सरकार याच्या कोणत्याही पद्धतीच्या कर्मचाऱ्यांवरती, प्रशासनावरती किंवा या ठिकाणी जे एक पेपर फोडणारे जे यंत्रणा आहे हे संपूर्ण यंत्रणा यांच्या आहेत असं म्हणायला काही हरकत नाही। कोणती कारवाई या ठिकाणी केली जात नाही। म्हणून अशा सरकारचा या ठिकाणी आम्ही चोपडा तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध व्यक्त करतो आणि टीईटी पेपर या ठिकाणी फुटला, ज्या फोडणाऱ्या या ठिकाणी जे सरकारमधील काही यंत्रणा असतील, सरकारमधील काही लोक या ठिकाणी समाविष्ट असतील याच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आम्ही चोपडा तालुका शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने करत आहोत। अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।